आजकाल बिबटे खूप जास्त दिसत आहेत. कधी शेतात, कधी गावात, तर कधी कधी शहराच्या हद्दीत सुद्धा. तर चला यामागचं कारण जाणून घेऊया. कारण नंबर 1, टेक्नॉलॉजी. पूर्वी इतके मोबाईल कॅमेरे नव्हते, सीसीटीव्ही नव्हते, सोशल मीडिया सुद्धा नव्हता. बिबट्या दिसला तरी तो फक्त गावच्या चर्चेत राहायचा. आज मात्र एक व्हिडिओ काढला तर थोड्याच वेळात सगळीकडे पोहोचतो. म्हणून असं वाटतं की बिबट्या अचानक खूप वाढले. कारण नंबर 2, डिफॉरेस्टेशन आणि डेव्हलपमेंट. रस्ते, इमारती, कारखाने वाढले पण जंगले कमी झालेत. बिबट्याचं नैसर्गिक घरच नष्ट झालंय. कारण नंबर 3, इझी अवेलेबिलिटी ऑफ फूड. जंगलात शिकार कमी झाले पण गावात कुत्री, शेळ्या, कोंबड्या सहज मिळतात. म्हणून बिबट्याला गाव परिसर इझी फूड झोन वाटतो. त्यामुळे तो माणसांना जास्त दिसून येतोय. कारण नंबर 4, नेचर आणि अडॅप्टिबिलिटी. बिबट्या स्वभावाने शांत, सावध आणि हुशार प्राणी आहे. तो प्रामुख्याने रात्रीच हालचाल करतो. दिवसा झाडी, उसात किंवा दाट झुडपात तो लपून राहतो. शेत जमीन किंवा गावाजवळचा परिसर यातही तो स्वतःला सहज जुळून घेतो. माणसांच्या अगदी जवळ असून सुद्धा तो लक्षात येत नाही. म्हणूनच गाव, शेत आणि जंगलाच्या सीमेजवळ सुद्धा बिबट्या रात्रीच दिसू लागलाय. कारण नंबर 5, चेंज इन ह्युमन लाईफस्टाईल. आजकाल लोक रात्री उशिरापर्यंत शेतात काम करतात आणि सकाळी अंधारात एकट्याने फिरतात. या वेळेतच बिबट्या जास्त ऍक्टिव्ह असतो. म्हणूनच माणसं आणि बिबट्या समोरासमोर येण्याचे प्रसंग वाढले. तर तुम्हाला काय वाटतं, बिबटे दिसण्यामागे अजून काय कारण असेल? कमेंट्स मध्ये लिहून नक्की सांगा.